दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ श्रीलेवन मोहाचेवाडी. पहिला बॉल आदमचा फटका फसलाय आणि विकेट इथून मिळाली आहे, गोल्डन विकेट. 4 सामन्यामध्ये आदमला कोणी आउट करू शकला नव्हता आणि वंजारपाड्याचा पहिला बॉलर आला विश्वास आणि विश्वासने आदमचा पहिल्या बॉलवरती खेळ केला खल्लास. फायनल सामन्याची पहिली विकेट आदमची विकेट. 4 मॅच मध्ये आदम आउट झाला नव्हता, इथं पहिल्या बॉलवरती विकेट आली. विश्वासचा हा चेंडू पंच पाणी करतात. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. गोलंदाजाचं नाव आणि फलंदाजाचं नाव आहे बंटी. बंटी फलंदाजी मार्कवरती. चांगला चेंडू आहे. विश्वास इथून मात्र शॉर्ट बॉल आलाय. वंजारपाडा टीमचा विश्वास ची जी बॉलिंग ऍक्शन आहे बऱ्याचशा फलंदाजांना इथे थोडस सरप्राईज करत असताना. फायनलची मॅच आणि विश्वासच्या गोलंदाजीवरती श्रीलेवन मोहाचेवाडी संघाचा ताफा रोखलाय फलंदाजीचा. फटका चांगला कव्हर मध्ये काढलाय चेंडू. खेळाडू पाठलाग करतोय. बॉल सीमा रेखा पार आलाय चौकार. वंजारपाडा नवीन संघ पण नवीन संघाने छाप सोडली, फायनल गाठली. गेल्या वर्षी वंजारपाडाचा दुसरा संघ फायनल मध्ये होता, यावर्षी नवीन संघ फायनल मध्ये. धावा इथून 4 ठोकत असताना धावसंख्या पोचली 5. 3 चेंडू दिनेश, धावसंख्या पोचली 5. विश्वास गोलंदाजीवरती भरपूर चांगला बॉलर आहे. फटका हवेत केलंय. कॅचची संधी, आणखी एक कॅच इथून पकडली. विकेट इथून होईल बाद. नवीन फलंदाज मैदानावरती उतरलाय. तो मात्र कदाचित हा गजानन आहे. नवीन. फटका यावेळेस आणि इथून मात्र रनआउटची चान्स गमावली. चला फायनलची मॅच आहे. इथून मात्र वंजारपाडा टीमने शिकंजा कसलाय आणि श्रीलेवन मोहाचेवाडी संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तुम्ही बघू शकाल. धावसंख्येचा दुष्काळ पडला फायनल मध्ये, कारण श्रीलेवन मोहाचेवाडी संघाचे काही खेळाडू हे पिंपलोलीच्या स्पर्धेमध्ये रवाना झाले आणि अण्णाला 5ही मॅच मध्ये बॅटिंग नव्हती. आता अण्णा आला आणि त्याच्या समोर आला तो कल्पेश विर्ले. या स्पर्धेचा विकेट हॅट्रिक घेणारा पहिल्या क्रमांकाचा बॉलर कल्पेश विर्ले, सॉरी माफी असावी, अक्षय विर्ले. कल्पेश विर्लेचा भाऊ अक्षय विर्ले आणि दुसऱ्या धाव्याचा पण रनआउटची चान्स आहे. तोपर्यंत धावा मिळतील 2.
2 रनने इथून ॲडिशन होईल आणि 2 धावांनी टोटल स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल अजिंक्य पवार यांच्या हाताची जादू आणि 9 धावा धावफलकावरती. सगळी करामत ते अजिंक्य पवारचे, जे स्क्रीनवरती तुम्हाला सगळी काही नावं दिसतात, आकडे दिसतात, ते KTC लाईव्ह इव्हेंटचे अजिंक्य पवारचं, त्याच्या मागे मेहनत आहे. गोलंदाज तयार. फटका अन्नाच्या बॅटमध्ये लंगनला खेळला आहे. खेळाडू आले बॉल पर्यंत, एका टप्प्याने बॉल पकडला आणि रन मिळाली. इथून एक धावसंख्या पोचतीये 10. श्री 11 मोहाचेवाडी संघ फायनलचा सामना हा 3 षटकांचा आहे आणि पहिली विकेट घेणारा गोलंदाज अक्षय विर्ले हा बॉलिंग मार्कवरती आणि धावसंख्या ती मात्र 10. आदरणीय प्रकाश भगत दादा या ठिकाणी उपस्थित झाले. प्रकाश भगत दादाने विनंती करतो, प्रकाश दादा स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चांगली मॅच आहे, फायनलचा सामना आहे, काटेकी टक्कर होईल, कारण वंजारपाडा संघ हा देखील चांगल्या बॉलिंगचा हा संघ आहे. आणि गजाननचा शॉट आणि इथून चेंडू काढलाय, खेळाडू पुढे आलाय, विश्वास बॉल पर्यंत, एकच रन. संपूर्ण स्पर्धा वंजारपाडा संघाच्या परफॉर्मन्स कडे आपण लक्ष केंद्रित केलंय. तर बीड संघाने 3 ओव्हरमध्ये 62 ठोकले आहेत आणि 5च मिनिटात 3 ओव्हरमध्ये 25 धावा वंजारपाड्याने त्या टीमला करू दिला नव्हता. तो काया पालट केला आणि फायनल गाठली. आता फायनल मध्ये देखील श्री 11 मोहाचेवाडी संघाला संघर्ष करायला भाग पडतोय तो वंजारपाडा. अण्णासाठी हा चेंडू होता. अण्णाच्या बॅटची देखील जादू फायनल मध्ये दिसत नाहीये आणि गोलंदाज अक्षय विर्ले पहिली विकेट ट्रॉफी याच्या नावावरती आहे. स्पर्धेमध्ये पहिली चौकार हॅट्रिक अजूनही झालेली नाहीये. फायनल मध्ये तरी ती चौकार हॅट्रिक व्हावी या आयोजकांची इच्छा आहे आणि कदाचित ती जर झाली नाही तर कदाचित ट्रॉफी कोणाला द्यायचा हा निर्णय आयोजकांचा असेल. फायनलची मॅच अण्णाने या ठिकाणी फक्त डिरेक्शन दिले, पॉइंट मधून चेंडू काढलाय, खेळाडू आलाय, चेंडू त्याने पकडलाय, तोपर्यंत धावा मिळतील 2. रणसंख्या 2 ने वाढते. टोटल दिनेश जाधव आम्हाला सांगतात 13 पर्यंत धावसंख्या पोहोचली आणि अक्षय विर्लेची ओव्हर फायनलची ही दुसरी ओव्हर आहे. म्हणजे भरपूर टुर्नामेंट कर्जत तालुक्यात सुरू आहेत, कुठे प्रीमियर लीग आहेत, कुठे मॅचेस आहेत. आणि प्रणय, कॅमेरामॅन प्रणय, आपण अजिंक्य यांच्याकडे लक्ष द्या. फटका अन्नाचा, स्कोअर लेग मध्ये खेळाडू आणि त्याच्या हातातून चेंडू कॅच ड्रॉप झाली. तोपर्यंत एकच धाव गजानन आणि अण्णाने एकच धाव घेतली. शेखर, माफी असावी, 12th मॅनने जे नाव आम्हाला पोहोचवलं त्याच्या नावाचा आम्ही उल्लेख केला. शेखर 1 रन आली, धावसंख्या 14. शेखर आणि अण्णांनी 2 षटकांच्या खेळामध्ये धावसंख्या केली आहे 14. एका ओव्हरचा खेळ बाकी आणि प्रकाश भगत दादा या ठिकाणी उपस्थित आहे. प्रकाश दादा मंचावरती या आपण. अंतराळ नीडकरांचं हे आयोजन, ग्रामस्थ मंडळ अंतराळ नीडकरांचा सहभाग आणि सर्वांच्या साथीने दुसऱ्या वर्षामध्ये देखील स्वर्गीय मंगेश स्मृती चषकाची ही स्पर्धा 4 दिवस मेहनत घेतली, अहोरात्र त्यांची मेहनत होती. पोलीस पाटील साहेबांना आज दुपारची झोप देखील मिळाली नाही आणि आज त्यांना थांबणं गरजेचं होतं आणि आपल्या गावाची स्पर्धा आहे. गावासाठी पोलीस पाटील चंद्रकांतजी जाधव, अशोकदादा जाधव, अकाउंटंट विश्वास करडे हे फार महत्वाचे व्यक्ती होते. आज त्यांनी सगळ्या पॉकेटांची व्यवस्था केली आणि भगवान माळी, सागर हिलाल, कल्पेश हिलाल, दिनेश जाधव, उत्तम जाधव, दर्शन सूरज जाधव, सचिन जाधव, संकेत डावरे, राहुल करडे, अक्षय जाधव, किरण करडे, अशोक जाधव सगळ्यांनी मेहनत घेतली आणि त्यांची ही स्पर्धा. आणि अण्णाचा शॉट फायनल मध्ये अण्णाच्या बॅटमधून आलाय. इथून षटकार अनिकेतने इथून कॅच पकडण्याच्या नादामध्ये दोन्ही हातामधून चेंडू आला आणि ओव्हर द रोप अण्णाचा हा 6. फायनलची मॅच आहे. श्री 11 मोहाचेवाडी टीमने इथून टोटल उभारली आहे. 2 ओव्हरमध्ये 14 होत्या. हा षटकार आहे अण्णाचा, मध्ये धावा झाल्यात 20. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज कपिल. अण्णाचा शॉट पुन्हा एकदा समोरच्या बाजूने लॉंग ऑनला टोकला षटकार. श्री 11 मोहाचेवाडी टीम इथून धावसंख्या फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले. 2 बॉल 2 षटकार, टोटल पोहोचली 26 अंकावर. खराब बॉलिंग करतो कपिल. अण्णा के बॅट की पॉवर. आणि अण्णा खरं तर अण्णा यात कर्जत तालुक्यामध्ये बॅटची ग्रीप किंवा बॅटला बनवायची असेल तर अण्णांकडे बरेच खेळाडू जातात
आणि रिपेअरिंगचं काम, बॅट रिपेअरिंगचं काम अण्णा करतात. आणि आता संघाची धावसंख्या रिपेअर केली त्यांनी 2 षटकारांनी. धावसंख्या पोहोचली 26. तर षटकार हॅट्रिक जर इतर कोणत्याही फलंदाजाने ठोकली तर जय बोराडे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि अण्णाच्या बॅटमधून लगातार 3रा षटकार आलाय आणि षटकार हॅट्रिक ठोकली आहे ती मात्र मोहाचेवाडी टीमच्या अण्णाने. आणि जय हनुमान क्रिकेट संघ कशेलेचे कर्जत प्रीमियर लीगचं देखील उत्तम मॅनेजमेंट त्यांनी केलं होतं. तर जय बोराडे दादा कशेले यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज षटकार हॅट्रिकसाठी असेल. आणि जय बोराडे यांना आयोजकांच्या वतीने आमंत्रित करतो जय दादा की आपण सन्मानाने या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. कारण षटकारांची व्हॅल्यू जय बोराडे यांना माहिती आहे. कारण कर्जत तालुक्यामध्ये 7 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड नांदगाव टीमच्या विरोधात कशेले टीमच्या जय बोराडेने केलं होतं. आणि ते जय बोराडे अण्णाच्या या हॅट्रिकसाठी देत आहेत 500 रुपयाचा कॅश प्राइज. का बॅटिंग टेस्ट केली श्रीलेवर मोहाचेवाडी संघाचा जो झंझावात थांबवला होता 2 ओव्हरमध्ये फक्त 14 वरती. तिथे 3 बॉलमध्ये 3 षटकार आलेत कपिलवरती. धावसंख्या 32. चौथा बॉल अण्णाच्या बॅटला स्पर्श करत चेंडू कॅरी केला. गुड फिल्डिंग अँड गुड कमबॅक. शेखरने थांबवलं त्या ठिकाणी अण्णाला. 1 रनने धावसंख्या पोहोचली 33. इथून मात्र कॅच ड्रॉप झाली शेखरची. अण्णाचा शॉट 3 टोकले अण्णाने. आणि त्यानंतर इथून देखील हा मिसफिल्डचा षटकार. फायनलचा तडाखा होता अण्णाचा. अण्णा की पॉवर. आणि श्री 11 मोहाचेवाडी टीम फायनल मध्ये टोटल स्कोर कार्ड स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. 4 षटकार अण्णाचे, 1 सिंगल आली. म्हणजे या ओव्हरमध्ये धावा केल्या जवळपास 25. शेखरची 1 धाव 26 आणि 2 ओव्हरमध्ये 14 होत्या. म्हणजे 40 धावा 3 ओव्हरमध्ये उभारल्यात श्री 11 मोहाचेवाडी.